राजीनामा दो, राजीनामा दो, अरे राजीनामा दो, राजीनामा दो। हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, जनतेचा प्रश्न, नोंदणी विभागाचा सर्वांचा प्रश्न, अरे नोंदणी विभागाचा सर्वांचा प्रश्न, जनतेची पिळवणूक, जनतेची पिळवणूक, हिरालाल सोनवणे, अरे हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे। पुणे शहरातील सर्वात जास्त महसूल या दोस्त नोंदणी आणि रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून होत आहे आणि महसूल विभागाला एवढा मिळणारा जो उत्पन्न आहे, राज्यातला नंबर 1चं केंद्र हे पुणे आहे। आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना ज्या अडचणीला तोंड द्यावं लागतं, सरकारला टॅक्स भरायचा, रजिस्ट्रेशन फी भरायची आणि गेल्यानंतर तिथं जर आपण मधला एजंट घेतला नाही तर तासोन तास सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी थांबावं लागतं। मधनं यांचे सर्व्हर डाऊन होतं। मला आश्चर्य या एका गोष्टीचं वाटतं आहे की आज आपण टेक्नॉलॉजीमध्ये इतकं पुढं गेलेलं असताना या महत्त्वाचा खात्याचा सर्व्हर सातत्याने का डाऊन होत आहे याचा जाब महसूल मंत्र्यांनी दिला पाहिजे। सर्वसामान्य पुणेकर नागरिक ज्यावेळेला तिथे येतात, साधं बसायची व्यवस्था नाही, प्यायचं पाणी नाही आणि एवढंच नव्हे तर भ्रष्टाचाराचे अड्डे म्हणजे हे ऑफिसेस झालेले आहेत। आमची या आंदोलनाच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस रोहन सुरोसे पाटलांनी जे आंदोलन केलं, खऱ्या अर्थाने मी त्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्वसामान्य पुणेकरांसाठी, या महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी हे आंदोलन केलं। आमची मागणी काय आहे? भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेले आहेत, पुरावा आहेत आणि एवढं सर्व असताना महसूल मंत्री त्या अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतात याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला द्यावं लागणार आहे आणि या मागणीसाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आज आमच्या रोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहनदादा जोशी आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। गेल्या कित्येक वर्ष रजिस्टर नोंदणीचा गलथानपणा आणि त्याच्यामुळं नागरिकांना होणारा मनस्ताप आणि जी ऑफिस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिक सुविधा नाही आहेत आणि अशा वेळेला जे महाराष्ट्राचा महसूल बुडत चालला आहे, लोकांची कामकाज होत नाहीत, वकील लोकांना त्रास होतो आहे। मी मागच्या आठवड्यामध्येच विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारला, पत्र दिली आणि अशा वेळेला ज्या महसूल खात्याचा कारभार चुकीच्या पद्धतीनं रजिस्टर खात्यामध्ये चुकीची नोंदणी केली जाते, गुंठेवारीमध्ये चुकीची नोंदणी केली जाते, मोठा भ्रष्टाचार केला जातो, अनेक अधिकारी ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि महसूल खातं गप्प बसतं आहे। ज्या महसूल खात्याचे विखे साहेब त्याचे मंत्री आहेत आणि हा महसूलमधला भ्रष्टाचार इतका प्रचंड झालेला आहे की ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही, खोटी दस्तऐवज नोंदली जातात, खोटे निकाल महसूल खात्यामध्ये दिले जातात आणि चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामकाजाचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करतो। वेळ पडले तर आता रोहन आमच्या काम करतो आहे, त्याच्याबरोबर त्याचे सर्वच कार्यकर्ते काम करतात। आज रस्त्यावर आंदोलन करू, पण उद्या आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलन करू आणि जनतेच्या न्यायाला वाचा फोडण्याचं काम करू। भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? हिरालाल सोनवणे हटाओ, हिरालाल सोनवणे हटाओ, हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, हिरालाल सोनवणे, महसूल मंत्री, महसूल मंत्री, महसूल मंत्री, नोंदणी विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या हिरालालचं करायचं काय? या हिरालालचं करायचं काय? सर्वात उत्तर म्हणजे टाळाटाळीचेच उत्तरं आहेत आणि म्हणूनच आज आम्ही मोहनदादांच्या आणि आमदार रवींद्रभाऊ धंगेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलेलं आहे। परंतु
प्रथम मागणी आमची एकच आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्याच कार्यालयामध्ये सातत्याने सर्व्हर फ्लोचा प्रॉब्लेम सुरू आहे, ते प्रथम सोडवला पाहिजे. त्यानंतर पुण्यामध्ये बोगस एनी ऑर्डरचं प्रकरण गेल्या वर्षी बाहेर निघालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नाही. त्यामुळे प्रथमतः आयजार हिलालाल सोनवणे यांना तत्काळ निलंबित करून महसूल मंत्री ह्या खात्याला अपयशी ठरल्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा असं या भाषा पण उद्धट असते हिरालाल सोनवणे. नाही, हिरालाल सोनवणेची भाषा उद्धट म्हणजे आपण जर एखाद्या तक्रारीचं त्यांना जर प्रश्न विचारायला गेलो तर त्या प्रश्नाला ते टाळाटाळ करतात आणि काय काम आहे तुमचं, व्हा बाहेर, अशी उर्मट भाषा वापरतात. त्याच्यामुळे त्यांना आज आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवलेला आहे आणि महसूल मंत्र्यांनी तात्काळ त्यांना निलंबित करावे. जनतेचा प्रश्न, मधल्या विभागाचा प्रश्न, युवक काँग्रेस, हिरालाल, हिरालाल, हिरालाल. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय